मराठी कामगारांची पाठराखण करणाऱ्या 4 कामगारांचे कर्नाटक स्थलांतरण केल्याने शनिवारपासून रतन इंडियामधील पॉवर मॅक आणि MBPL विरोधात 300 कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली। मात्र 5 दिवस होऊन सुद्धा लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि खुद्द रतन इंडिया व्यवस्थापनाने कामगारांसोबत कोणतीही चर्चा न केल्याने अखेर पॉवर मॅक आणि MBPL विरोधात कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली। मराठी कामगाराचे वेतन न दिल्यामुळे संतप्त कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात आवाज उठविला होता। त्यामुळे आकाश गुल्हाने, उमेश लाट, सागर साबळे, रमेश इंगोले या 4 कामगारांचे व्यवस्थापनाने आकसापोटी कर्नाटक स्थलांतरण केले। शिवाय शुक्रवारपासून कंपनी परिसरात प्रवेश नाकारल्याने शनिवारपासून 300 कामगारांनी प्रशासनाच्या हिटलरशाही विरोधात काम बंद आंदोलन सुरू केले आहे। आणि कंपनीची या रतन इंडियामधील असलेल्या कंपनीची एवढी हरिराई वाढली की पगार जर मागायला गेलं एकतर तुम्हाला काढाची धमकी देतात किंवा तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये गेटमध्ये घेणार नाही अशी धमकी देतात आणि अशी ॲक्शन पण कंपनीने घेतलेली आहे। तर आमची MBPL कंपनी जी आहे यामध्ये आम्ही पगार ज्यावेळेस मागायला गेलो आम्हाला पगार दिला नाही। पुढाकार घेतला म्हणून आमच्यावर खोटे आरोप लावले, धक्काबुक्कीचे आरोप लावले। आरोप लावणारा व्यक्ती हा आमचा पॉवर मॅक कंपनीचा साइड इंचार्ज नागराज सर आणि काही व्यक्ती रतन इंडियाचे। आणि या लोकांनी आम्हाला लेटर दिले, ट्रान्सफर लेटर दिले, पण आम्ही त्याचा जॉब विचारण्यासाठी त्यांच्याकडे 15 दिवसापासून सातत्याने प्रयत्न करीत होतो। पण त्या लोकांनी आम्हाला माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली आणि आम्हाला गेट बाहेर ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आमच्या काही लोकांचे फोटो गेट समोर लावले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।